टीमनी पूर्ण विश्वास दाखवला माझ्यावर आणि मी ती गोलंदाजी काढून 10 धावा डिफेंड केल्या. अतिशय बरोबर उत्तर दिलं. मात्र येणाऱ्या काळामध्ये या गटातून चांगले संघ ज्यांच्यासमोर स्वीपर 12 मध्ये आपल्याला खेळायचं आहे, कशी तयारी असेल? तयारी फुल आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. ओके, मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा उल्वे संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी. आणि यानंतर बोलूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. डी गटाचे सामने आता सुरू होत आहेत. पहिला सामना आणि सूरज हातमोडे यांच्याकडून कॉमबॉक्समधून आपल्याला समालोचन ऐकायला मिळेल. सिद्धू 11 कैरे संघानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. मोठा खांदा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. हर्षद भगतच्या बॅटमधून पहिली सिंगल आली आहे, जो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आता उभा आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो गौतम चौधरी. पंकज ओंबले डावखुरे हाताचा हा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू शरीरावरती आदळला, पंचांकडे लाऊड असं अपील आणि या वेळेला फलंदाज होतोय धावबाद. सुरेशजी पाटील कैरे यांच्याकडून कैरे संघासाठी शुभेच्छा आल्यात. ओव्हर टू सूरजभाई. थर्ड अंपायर रनआउटसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर करण्यात आलेला आहे. OUT आउट. पंकज ओंबले या गोलंदाजानं केलेला डायरेक्ट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. खेळपट्टीवरती चेंडू घरंगळत राहिला होता, त्यानं पॅरलल थ्रो दिला. स्टंपवरती जाऊन चेंडू डायरेक्टली आदळला आणि स्टंपवरती बॉल ब्रश होत असताना बॅट्समनची बॅट ही हवेमध्ये होती आणि बाद बाबं लागलं ते गौतम चौधरीला, हर्षद भगत आता बाद झालेला आहे. आणि नितीन नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 पाहायला मिळतोय. पंकज ओंबले एक डावखुरी हाताचा चांगला गोलंदाज. खालापूर तालुक्यातून पाताळगंगा MIDC परिसरामध्ये असलेलं हे कैरे गाव, या विभागातून वडगाव विभागातून खरं तर आलेला हा कैरे संघ. आणि दुसऱ्या बाजूला पनवेल शहराच्या कुशीमध्ये असलेलं हे मोठा खांदा गाव आणि मोठ्या खांदाचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 तालुक्यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि चांगली गोलंदाजी करतो आहे पंकज ओंबले. शेडुंग बेलवली हायवे एंडकडून खोलवर टप्प्याचा हा बॉल खोदून काढलाय, सन्मान दिलाय आणि या सिंगलच्या मदतीनं नितीन दुंदरेकर हा फलंदाज स्वतःचं खातं उघडतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि एक बॅट्समन आउट झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती 3 धावा या लागल्या गेल्यात. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली यांच्या वतीनं एक मोठी नाईटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या वेळेला काय घडतंय, गौतम चौधरी ठरतोय गोल्डन डकचा शिकारी. मिडॉनला क्षेत्ररक्षण करत होता रजत पाटील रज्जो, त्याने एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला आणि बाद झाला तो फलंदाज गौतम चौधरी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने टाकलेला हा बॉल
खरं तर यॉर्क पद्धतीचा बॉल अगदी बॅटीच्या टो एंडला लागला, खालच्या भागाला लागला आणि मिडॉनमध्ये चांगला झेल टिपला गेला रज्जोकडून. दुसरा बासमन परतीच्या प्रवासाला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग मोठा खांदा संघाची सलामीची जोडी परतीच्या प्रवासाला. ओपनिंग पेअर फोडली गेली आहे. नितीन दुंद्रेकर, अंकेश हुद्दार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पंकज ओमले खरं तर एक टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्याची आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द विकेटनं. यावेळेला हेलिकॉप्टर लूप दिलाय. समोरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला टप्पा पडल्यानंतर त्या ठिकाणी फील्ड करतोय सागर पाटील आणि एकच धाव मिळतीये. जशी फिल्डिंग प्लेस केली आहे त्या अनुषंगानं गोलंदाजी होती आहे. चांगले डिसिप्लिन आहे, वेगावरती चांगलं कंट्रोल आहे आणि आत्तापर्यंत 6 चेंडू या गोलंदाजांना टाकलेत. 1 चेंडू स्वैर टाकलाय आणि 5ही चेंडू यॉर्क पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळालेत. पंचांकडे अपील, लाऊड असं अपील पाडेमागच्या बाजूला. चांगली फिल्डिंग, लेग बाईचा इशारा. एक्स्ट्राच्या रूपानं धावफलकावरती एक धाव जोडली जाते आणि पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कांचन पालकर सर आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत की धाव फलकावरती एकूण धावा आहेत त्या 5 धावांमध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये या ओव्हरमध्ये धाव आली आहे 1, वाईटची धाव आली आहे 1 आणि 3 धावा बॅटमधून पाहायला मिळाल्या. या दरम्यान विनंती करेन सतीशजी मालुसरे, माजी सरपंच लोणिवली, त्याचबरोबर प्रवीणजी पालसर आणि संतोषजी पाटील, तिन्ही माजी सरपंच, या 3 माजी सरपंचांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सतीशजी मालुसरे, प्रवीणजी पालव आणि त्याचबरोबर संतोषजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ते पाहतोय आपण या मंचावर माजी सरपंच संजयजी गायकर साहेब यांचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर भरतजी पाटील माजी सरपंच, ही सगळी मातबर मंडळी मात्र या मंचावर उपस्थित आहे. 1 ओव्हर नंतर 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॅटर आत्तापर्यंत परतीच्या प्रवासाला पाहायला मिळाले आणि थोडीशी बिकट अवस्था आहे फलंदाजी करणाऱ्या मोठा खांदा संघाची. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मधल्या फळीतील बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना चांगला खेळ करावा लागेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक प्रतीक मोरे घेऊन आलाय. स्मार्टली ड्राईव्ह केलेला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जातो आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं नितीन आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती जाऊन पोचतो आहे. तर खांदा संघाची धावसंख्या होती आहे ती 7. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सुरू आहे. फिल्डिंग पोझिशन जर आपण पाहिली, एक खेळाडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑफला आहे आणि एक खेळाडू आपल्याला मिड विकेटमध्ये पाहायला मिळतो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्लेस केलं आहे. बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजांना वाव आहे आणि मगाशी देखील आपण उल्लेख केला होता, फार मोठं मैदान आहे, सुसज्ज अशी आउटफील्ड आहे आणि विकेट, खेळपट्टी, फलंदाजांना पोषक असे खेळपट्टी आहे. बॅटवरती चेंडू व्यवस्थितरित्या येतो. मोठे फटके खेळण्याच्या बॅट्समनला वाव आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा नितीनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 3रं आणि 4थं क्रमांकाच्या फलंदाजांवरती मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आता पेलावी लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. या 2 बॅट्समनला इनिंगला डेव्हलप करावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील, संदीप पाटील संघातील सगळ्यात सिनियर खेळाडू, सगळ्या खेळाडूंना चांगल्या रीतीनं लीड करत असताना पाहायला मिळतात. प्रतीकचा हा वेगवान चेंडू विकेटकीपरकडे जातो आहे. पूर्णपणे बीट केलाय. वेग आहे या गोलंदाजाकडे, व्हेरिएशन देखील आहे, त्याचा पूर्णपणे तो वापर करतोय. आणि सिद्धू 11 कैरे संघाची एक खास बात राहिलेली आहे की या मॅचमध्ये जास्तीत जास्त चेंडू हे खोलवर टप्प्याचे टाकले गेलेत. यॉर्क लाईनची गोलंदाजी जास्त पाहायला मिळाली आहे. स्क्वेअर कटचा फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय, आपल्या मनगडामध्ये असलेली ताकद दाखवतोय आणि नितीन दुंद्रेकरच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार.
टिपिकल लेदर क्रिकेटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून स्क्वेअर कटचा एक दर्जेदार स्ट्रोक नितीन दुंद्रेकरच्या बॅटमधून आलाय. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि बीट झाला. यावेळेला बॅट्समन आउट होतोय. पंचांचं बोट आकाशाकडे अपील केलं होतं आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय खांदा संघाचा. या दरम्यान स्काय पाटील सुरुंगपाडा यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचे. स्काय पाटील सुरुंगपाडा यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. अजयजी कुमटे सुप्रसिद्ध पॅकर्समधून राहिलेत. त्या अजयजी कुमटे साहेबांना विनंती करेन की आपणही या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता नितीन दुंद्रेकरनं. पुढ्यात टाकलेला बॉल लेंथला पिक करू शकला नाहीये. स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पायावरती आदळला. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा तो चेंडू. पंचांचा योग्य असा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि बाद व्हावं लागलं ते नितीनला. दीपेश सुतार मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. चेंडू हवेत. या वेळेला आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतोय तो दीपेश सुतार. ठोकतोय पहिला षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 19 धावा धावफलकावरती. रिप्ले फ्रंट फुटला आला. अगदी यॉर्क पद्धतीचा बॉल पुढ्यात टाकला होता आणि खोदून काढला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जागेवरून मनगडामध्ये असलेली ताकद बॉटम हँडचा सुरेख वापर करत मारलेला हा फटका. दीपेश सुतार आपली गुणवत्ता दाखवत असताना, आपली पोटेन्शियल दाखवत असताना 19 धावा धावफलकावरती. 9.5च्या ॲव्हरेजनं 19 धावा आल्यात. 3 बॅट्समन आतापर्यंत आऊट झालेत. पंकज ओंबले एक चांगला गोलंदाज आहे, एक युवा गोलंदाज आहे. खालापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्याला खेळताना पाहिलेलं आहे. 20-21 वर्षाचा हा युवा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये सगळ्यांना इम्प्रेस केलं. आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळाला आणि आता 30 यार्ड सर्कलचे निर्बंध हटवल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा येतोय. आकाश हुद्दार, दीपेश सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अंकेश स्मार्टली ड्राईव्ह केलाय. पंकज ओंबळे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. किती कंट्रोल आहे, किती आपल्या वेगावरती नियंत्रण आहे. कारण टप्पा अचूक आहे, लाईन चांगली आहे, चेंडूची लेंथ देखील ठेवतोय आणि जसा बॅट्समन आक्रमण करायला जातोय ना तसं आपल्या लेंथमध्ये तो बदल देखील करतोय. हे फार महत्त्वाचं आहे. व्हेरिएशन आणतोय आपल्या लेंथमध्ये. दीपेश सुतार या बॅट्समनवरती सगळ्यांची नजर असेल. बॉटमहँडचा सुरेख वापर. गॅपमध्ये गोळीच्या वेगानं जाणारा आमदार चषक दमदार चौकार. दीपेश सुतार हा डिटर आहे, पी चिटर आहे. एक घातक असा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. 5व्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय. मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार मारला आणि आता मात्र ताकदीचा वापर करत मनगडामध्ये असलेली ताकद दाखवत गोळीच्या वेगानं एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फार चांगली बॅटिंग करतोय. टीम अडचणीमध्ये होती आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करतोय. संकटमोचक ठरतोय तो दीपेश सुतार पंकज ओंबलेच्या विरोधात. स्मार्ट क्रिकेट. लास्ट मोमेंटला बॅटीचं फेस उघडलं. दैव बलवत्तर म्हणावं लागेल. अंकेश हुद्दारला कदाचित परत यावं लागलं असतं जर चेंडू डायरेक्टली स्टंपवरती हिट झाला असता. सिंगल कंप्लीट केली आहे. नशिबाची साथ लाभली आहे ती अंकेशला आणि या एका धावेच्या मदतीनं 25 रन्स 25 धावा या जय बजरंग खांदा संघाच्या धावफलकावरती. चेंडू पायावरती आदळतो. लाऊड असं अपील. पुन्हा एकदा दैव बलवत्तर.
परंतु बाद व्हावं लागणार, डायरेक्ट हिट आणि परतीच्या प्रवासाला पाहायला मिळणार तो अंकेश हुद्दार. पंकज ओंबळे गोलंदाजी फार चांगली करतोय. एक चौकाराचा मार जरूर खाल्लाय, परंतु कमबॅक त्याचं पाहायला मिळतोय. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती ISPL सीझन 2 आपण पाहतोय. काल आपल्या विभागातील रजत मुंडे यानं ISPLचा दिवस गाजवला आणि आज रायगडचा सुपरस्टार विश्वजित ठाकूर याच्या बॅटमधून देखील एक अर्धशतक पाहायला मिळालं. आपल्या रायगडचे सुपुत्र नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला क्रिकेट गाजवत असताना पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी पंकज थोडीशी दिशा हरवतोय. अवांतरची एक धाव येते, एकूण धावसंख्या होतीये 26. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL ही स्पर्धा हॉटस्टारवरती आपण पाहू शकतोय आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या रायगडचे सगळे तारे सितारे चमकताना पाहायला मिळतात. स्क्वेअर कट केलाय, पाठीमागच्या बाजूला बरीच मोठी गॅप आहे आणि या वेळेला राहुल दुंद्रेकर च्या बॅटमधून येतोय मच निडेड चौकार. खरं तर खांदागाव म्हटलं तर बरेचसे लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात आणि टिपिकल लेदर क्रिकेटचे फटके लेफ्ट हँडेड बॉलरच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काय चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर अँगल होणारा बॉल, बॅट्समन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करतोय. पूर्णपणे बीट देखील त्या ठिकाणी झाला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या आहे ती 30. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. जर दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आले नाही तर मात्र सामना 4 ओव्हरचा राहील किंवा एक कर्णधार असेल आणि दुसरा ऑप्शन असेल तर मात्र जो हजर असेल त्याला टॉस विन दिली जाईल. अतिशय शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा आहे. वेळेवरती मॅचेस सुरू होत आहेत. प्रत्येक संघाला एक टाईम बाउंड दिला जातो. त्या विदिन टाईम बाउंड या मॅचेस इनिंग कंप्लीट करायचे असतात. आतापर्यंत 6 संघांना रनची पेनल्टी देखील देण्यात आलेली आहे. टॉसची पेनल्टी देण्यात आलेली आहे. क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या नियमांचं तंतोतंत असं पालन या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. या इनिंगमध्ये 3रा फलंदाज LBWचा शिकारी ठरतो आहे. दिपेश सुतार बाद झालाय. मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट मिळाली आहे गोलंदाजी करणाऱ्या सिद्धू 11 कैरे संघाला. फार मोठा बॅटर, ज्यानं आत्तापर्यंत तारलं होतं, ज्यानं आत्तापर्यंत इनिंगला डेव्हलप केलं होतं, त्याला मात्र बाद केलं. वरत आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुरुंगपाडा संघाचा कर्णधार आकाश पाटील याचं या ठिकाणी आगमन झालंय. आमदार चषक 2025 मध्ये त्याचं मनपूर्वक स्वागत. कोपरा संघाच्या कर्णधाराला हा शेवटचा कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. तातडीनं आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवा.
अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा, मगाशी उल्लेख केला 6 संघांना आत्तापर्यंत रनची पेनल्टी देण्यात आली आहे. 3 संघांना टॉसची पेनल्टी देण्यात आली आहे. टो क्रशिंग यॉर्कर, अगदी पायाचा शूजचा वेध घेणारा, पोटांवरती जाऊन आदळणारे हे टो क्रशिंग वेगवान यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धू 11 कैरे संघाचा उल्लेख मगाशी देखील केला होता. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आज जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाले. 70 ते 80% चेंडू हे खोलवर टप्प्याचे आज पाहायला मिळालेत आणि याचाच परिणाम की मोठ्या धावसंख्येपासून रोखलंय ते जय बजरंग मोठा खांदा संघाला. जय बजरंगबली मोठा खांदा संघ एक चांगल्या पार्टनरशिपच्या प्रतीक्षेमध्ये आहे. हा वेगवान चेंडू पूर्णपणे बॅकफुटला ढकललं होतं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव मिळते. 31 धावा धावफलकावरती. राहुल दुंद्रेकर या फलंदाजाकडून फार अपेक्षा आहेत. 5 बॅटर आउट झालेत. 6व्या क्रमांकाचा राहुल, 7व्या क्रमांकाचा वरद भगत मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे या स्पर्धेमध्ये. 6 रात्रींची एक मोठी स्पर्धा. आदरणीय आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची ही स्पर्धा. आमदार चषक 2025 गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांचं दमदार असं आयोजन आणि नियोजन. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक झेल मात्र मिस केला जातोय. कॅच ड्रॉप केली जाते. अगदी स्निकचा आवाज बाउंड्री लाईनच्या जवळ देखील आला होता. एवढा वेगवान चेंडू आणि एक सिनियर खेळाडू संदीप पाटील, थोडीशी मिस्टेक त्यांच्याकडून पाहायला मिळते. आज चांगल्या पद्धतीनं संदीप पाटील यांनी सगळ्या खेळाडूंना लीड केलंय. एक सिनियर खेळाडू आहेत, मॅच्युअर्ड खेळाडू आहेत. चांगल्या पद्धतीनं चांगली स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली आहे आणि मोठा खांदा संघाला आतापर्यंत रोखलंय. बंटी ठाकूर कोपरा आणि आकाशजी ठाकूर कोपरा या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट होणार का? आणि कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली आहे 33. 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडूंमध्ये 15-20 धावा जमवण्याचा निश्चित रूपानं प्रयत्न करणार बॅटिंग करणारी जय बजरंगबली मोठा खांदा टीम. आणि जर 50 पर्यंत जर पोहोचली तर एक फायटिंग टोटल निश्चित रूपानं या मैदानावरती ठरू शकते. मागच्या मॅचमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी एक नल बायटर फिनिश आपण पाहिला. शेवटच्या बॉलपर्यंत आपण एक सामना मागच्या मॅचमध्ये अनुभवला. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉटमहँडचं सुरेख वापर ड्राईव्ह केलंय. एकच धाव मिळते आहे आणि राहुलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. राहुलला माहिती आहे स्ट्राईकची किंमत किती आहे. स्वतः विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे आणि हे ओळखून त्यानं चांगला खेळ केला. 4 ओव्हरच्या अंती एकूण धावसंख्या आहे ती 34. महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राचं लोकसंगीत असलेली आपली लावणी आणि या लावणीचा ठेका आमच्या डीजे ऑपरेटरनं ऐकवला आणि तदनंतर आपल्या कोकणाची संस्कृती बाले डान्स आणि त्याचा ठेका रिमिक्समध्ये ऐकवला डीजे सँडीनं. त्याचं देखील मनापासून धन्यवाद. फार चांगल्या प्रत्येक समालोचकाच्या आवाजाची काळजी आमचे डीजे ऑपरेटर या ठिकाणी घेत असतात. त्याचबरोबर आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेताना किशोरजी भालेकर, पवनजी पवार, प्रतीक अरिवले, साहिल अरिवले, पियुष भालेकर आणि प्रथम भालेकर ही सगळी मंडळी मात्र हे दर्दी प्रेक्षक गर्दी करत या स्पर्धेला आपला आशीर्वाद देत आहेत. त्यांचंही विशेष स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट संदेशजी पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम आज या स्पर्धेला अजय पाटील आणि सगळे त्यांचे सहकारी लीड करतायत. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी आणि बरेचसे प्रेक्षक अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किंवा जे जॉब निमित्त फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत ते देखील ही मॅच एन्जॉय करतात. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. हे शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे जय बजरंगबली मोठा खांदा संघ. परंतु दुसऱ्या बाजूनं रॉयल पाटील याच्या हातामध्ये जे षटक दिलं आहे त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. कारण
आत्तापर्यंत पहिल्या 3 गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला चांगला फटका, ताकदीचा वापर केलाय, शॉर्ट आर्म न हा पंच केलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या समोर बाउन्स होतोय आणि पहिल्या टप्प्यावरती येत आहेत त्या 4 धावा. चार धावांनी एकूण धावसंख्या आहे ती 38. पाठीमागे थोडीशी मिसफिल्ड आणि या मिसफिल्ड मात्र शेवटच्या क्षणाला महागड्या ठरत असतात आणि ज्या ठिकाणी एक धाव ठरली असती त्या ठिकाणी हा नशिबाचा चौकार मिळतोय तो फलंदाज राहुल दुंद्रेकर आणि मोठा खांदा संघाला त्रेचाळीस धावा धावफलकावरती. आम्ही नेहमी म्हणतो धावा कशा आल्या त्याला महत्त्व नाही आहे, शेवटच्या क्षणाला धावा येणं महत्त्वाचं आहे आणि त्या धावा येत आहेत. लगातारचे 2 चौकार आलेत. हा फटका चांगला आहे, ताकदीचा वापर आणि चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करतोय तो राहुल दुंद्रेकर. ठोक डीजे. राहुलची जर एकंदरीत आपण देहबोली पाहिली, त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर रेग्युलर वर्कआउट करणारा हा खेळाडू आहे. त्याच्या मनगटामध्ये फोरआर्म्समध्ये ताकद आहे आणि ती ताकद तो वापरतो आहे, ताकदीचे फटके खेचतो आहे आणि 2 बाउंड्रीज ज्या आल्यात ना त्यानं पूर्णपणे चांगल्या पोझिशनमध्ये नेलं आहे. जय बजरंगबली मोठा खांदा संघाला अगदी बजरंगबली त्याच्यावरती प्रसन्न झाला आहे आणि चौकारांची हॅट्रिक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. हा चांगला फटका, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये जंप मारून अडवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं होतं दुसऱ्या फलंदाजानं आणि बाद व्हावं लागणार ते राहुल दुंद्रेकरला. एक फार सुंदर वाक्य आहे. ज्या वेळेला बॅट्समन किंवा बॉलर ग्राउंडमध्ये असतात ना, जेवढा हा खेळ बॅटीनं खेळला जातो किंवा बॉलनं खेळला जातो तितकाच हा खेळ युक्त्यांनी खेळला जातो, डोक्यानं खेळला जातो. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समननं विकेटवरती थांबणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेशन करत असताना राहुलची विकेट वाचवता आली असती, परंतु राहुल बाद झाला, मोठी विकेट मिळाली ती सिद्धू 11 कैरे संघाला आणि सुटकेचा निश्वास टाकला सगळ्या कैरे संघाला सपोर्ट करणाऱ्या समर्थकांनी. एकूण धावसंख्या आहे 48. युवराज मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि खांदा संघ चांगली धावसंख्या उभी करताना जास्त चेंडू बाहेर टाकलाय, थोडासा दबाव दडपण आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. प्रवीण पवार सर मेन पंच, स्क्वेअर लेग पंच म्हणून जीवन गावंड सर आणि तिसरे पंच म्हणून द्वारकानाथ चोरगे सर यांना आज आपण पाहतोय. हा निर्धाव चेंडू, हे चांगलं कमबॅक आहे. सपाटून मार खाल्ल्यानंतर शांत डोक्यानं असे चेंडू डिलिव्हर्ड करणं फार गरजेचं असतं. यानं गोलंदाजाचा आणि टीमचा आत्मविश्वास नेहमीच वाढत असतो आणि ती गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल आहे, 49 आतापर्यंत लागलेत. चांगला बॉल, लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत. निर्णायक 2 डॉट बॉलनं पूर्णपणे रोखलं 49 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय बजरंगबली मोठा खांदा संघाची धावसंख्या झाली आहे 49 आणि टार्गेट सेट केलंय ते 50 या धावसंख्येचं सिद्धू 11 कैरे संघासमोर. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आहेत दिनेशजी पाटील सर. तर नक्की टॉस केलं जाईल. मी विनंती करतोय सतीशजी मालुसरे साहेबांना, माजी सरपंच लोणिवली, तर विनंती करतो आता आपण या टॉससाठी सुरुंगपाडा आणि कोपरा या दोन्ही संघात संगणक रेडी आहेत. टॉस केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेन रणजितजी ठाकूर,
दुर्गेशजी ठाकूर आणि अमितजी तांबोली या तिन्ही मान्यवरांना की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. हेड इज अ कॉल, इट्स अ टेल. कोपरा कर्णधार या. तर टॉस आपण जिंकलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजी. गोलंदाजी घेण्याचं मुख्य कारण काय? कारण आजकाल बरेचसे संघ प्रथम फलंदाजी घेतात. आम्ही गोलंदाजीच घेतो. तर खूप साऱ्या शुभेच्छा. सुरुंगपाडा संघ एक उत्तम संघ राहिलाय. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना पाहिलंय. प्रथम फलंदाजी आली आहे, परंतु आजचा विचार केला तर चांगली फलंदाजी राहिली, धावपट्टी चांगली राहिली आहे. तर काय सांगशील प्रथम फलंदाजी करताना? जास्तीत जास्त धावा काढायचा प्रयत्न करू. या लाईट्स विषयी काय सांगशील आणि आयोजनाविषयी काय सांगशील? लाईट्स तर खूप छान आहेत आणि आयोजन पण खूप छान आहेत. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट आला, टॉस जिंकला तो म्हणजेच कोपरा संघानं स्वीकारला आहे प्रथम गोलंदाजी. यानंतर आपण विनंती करतोय रोहितजी सुरेश पाटील कैरे, रोहितजी सुरेश पाटील आदरणीय सुरेश पाटील यांचे सुपुत्र यांना विनंती करतोय. आणि त्याचा सिद्धेश पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. रोहित पाटील या आपण आणि सिद्धेश पाटील आमचे आदर्श व्यक्तिमत्व. सुरेश दादा HDP हे ब्रँड राहिलंय, तर विनंती करतो आपण यायचं अतिथी कक्षामध्ये. अमितजी कडपे तळेगाव यांनाही विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. सतीशजी पाटील या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांना विनंती करेन. मी विनंती करतो की आदरणीय सतीशजी मालुसरे माजी सरपंच यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. दादा आपण या. सतीशजी मालुसरे आपला शुभ सन्मान इथं केला जाईल. शैलेशजी पाटील बोरले यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. शैलेशजी पाटील बोरले, सतीश माळुसरे यांचा शुभ सन्मान केला जातोय. राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट विकास कामे करण्यामध्ये पटायत असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. अनेक चांगली कामं त्याच्या हातून झाली. त्या आदरणीय सतीशजी माळुसरे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेत सर्वेसर्वा आणि भारतीय जनता पार्टीच्या गावाध्यक्ष सतीश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर प्रवीणजी पालव सर आपल्याला विनंती करेन. माजी सरपंच, 3 माजी सरपंच एका टाईमला मला खरं इथं पाहिलं, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. 3 माजी सरपंच एकत्र आले ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर प्रवीणजी पालव यांचा शुभ सन्मान या स्पर्धेत सर्वेसर्वा सतीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर नक्कीच MSC मध्ये कार्यरत असलेला आमचे गणेशदादा पाटील यांचं आगमन, विजयजी पाटील आणि भाऊदादा पाटील या तिन्ही मान्यवरांचं आगमन झालं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. यानंतर मात्र संतोषजी पाटील माजी सरपंच लोणवली या मान्यवरांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय संतोषजी पाटील माजी सरपंच. तर सतीशजी 3 सरपंच आपण पाहिले. अतिशय मालुसरे यांच्या गळ्यात एकदा माल घाला आणि 4था बनवा त्यांना. तर आदरणीय सुरेश शेठ पाटील यांच्याकडून कैरे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांची स्पर्धा लवकरच मोपेड्याच्या मैदानावरती संपन्न होईल आणि अतिशय उत्कृष्ट राजकारणातील सगळी पदं याही माणसाने उपभोगल्यात. एक उत्कृष्ट होतकरू असं व्यक्तिमत्व राहिलं आहे. अगदी समाजाला आदर्श देणारं व्यक्तिमत्व. HDP हे ब्रँड राहिलं आहे. तर त्यांच्याकडून या स्पर्धेला आणि सतीश शेठला स्पेशल शुभेच्छा असतील, आता संघालाही शुभेच्छा असतील. तर आणखीन काही सन्मान आपण विनंती करतोय. गणेशदादा पाटील MSCV यांचाही आपण शुभ सन्मान करूया. आदरणीय गणेश पाटील यांच्याकडून सायकल मात्र देण्यात आली आहे. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. गणेश पाटील एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक स्पष्टोक्ती माणूस म्हणून त्याची ओळख राहिली आहे ते गणेश पाटील. पन्नास धावांचं टार्गेट आहे. तर विजयदादा पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारा. आणखीन एक MSCV मध्ये असलेलं हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व
आणि प्रत्येक वेळेला गावाच्या प्रत्येक कामामध्ये ज्यांचा उत्तम काम राहतो तो विजय शेठ पाटील आणि त्यानंतर मात्र भाऊदादा पाटील यांना विनंती करेन, दादा आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय भाऊदादा एक वरिष्ठ व्यक्तिमत्व यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारा. लगेच वळूया आपण या उत्तरार्धाकडे. 50 धावांचं टार्गेट आहे आणि गौतम चौधरीनं पहिला चेंडू टाकलाय डॉट. अतुल पाटील रजत पाटील ही आघाडीची जोडी सिद्धू 11 कैरे संघाकडून 50 धावांचा टार्गेट चेस करत असताना 50 धावांच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर विनंती करेन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर अर्जुन ज्ञानेश्वर मंगल्या पाटील हरिभक्त पारायण अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व राहायला विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. काशीनाथदादा पाटील यांच्याकडून स्पेशल आमंत्रण तुम्हाला आहे. सतीश शेठ पाटील यांच्याकडून आमंत्रण आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. वेगवान तेज तरार टाकलेला चेंडू गोळीच्या वेगाने त्याला उत्तर दिलंय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक इकडून तिकडून धावतोय आणि पहिला चौकार येतोय अतुल पाटीलच्या बॅटमधून. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सुरेशदादा पाटील यांचे सुपुत्र सिद्धेश यांनी पुरस्कृत केलेला खरं तर हा संघ त्याच्याच नावानं सिद्धू 11 कैरे संघानं मैदानाच्या आतमध्ये यावेळेला बॉटमहँडचा सुरेख वापर ड्राईव्ह केले बॉल लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि एक धाव मिळते. दीपेश आहे त्या ठिकाणी. दीपेश एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. तर अतुलसाठी प्रत्येक षटकारासाठी अतिशय मालुसरे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आहे. आणि त्याचबरोबर मंचावर ज्यांचं आगमन झालंय मग देवींची गाणी असू द्या अथवा जागर भजन असू द्या आपल्या आवाजानं या संपूर्ण गावाला अनेक बक्षिसं मिळवून दिली असे आमचे शाहीर आदरणीय तुकारामदादा पाटील यांचं मंचाकडे आगमन झालंय. आपलं मनस्वी स्वागत आहे. गौतम चौधरी 5 धावा खर्च केल्यात. प्रतिषटक 10च्या अस्किंग रेटनं 10च्या ॲव्हरेजनं 10च्या रिक्वायर रेटनं बॅटिंग करायची आहे सामना जिंकण्यासाठी सिद्धू 11 कैरे संघाला. फिल्डिंग जर पाहिली तर वायडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मध्ये काऊ कॉर्नरला एक खेळाडू उभा आहे. एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये उभा आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल फार चांगली ॲक्शन आहे गौतमची. बॉल रिलीज करतो आहे समोरून आणि चांगल्या प्रकारे बॉलला रिलीज करत असताना एक चांगली जम्प घेतो आहे. एक्स्ट्रा पेस त्या ठिकाणी जनरेट करतो आहे आणि चांगली गोलंदाजी त्याची आत्तापर्यंत पाहायला मिळाली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. एक चौकार आलाय परंतु केवळ 6 धावा त्यानं आत्तापर्यंत खर्च केलेत. एक चांगलं बॅटल 2 तालुक्यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पेस व्हेरिएशन अलीकडच्या काळामध्ये हे गोलंदाजाचं अस्त्र बनलंय. जोरकस बॉलवरती वेगवान बॉलवरती प्रहार चढवले जातात. अशा परिस्थितीमध्ये कमी गतीनं स्लोअर बॉल जास्त प्रमाणामध्ये हाताळले जातात. तोच एक्सपेरिमेंट गौतम चौधरीचा पाहायला मिळाला. कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची ही स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांचं एक शिस्तबद्ध असं आयोजन नियोजन आणि एक फार मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिद्धू 11 कैरे संघाला 50चा टार्गेट चेस करायचं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्यात. 4 ओव्हरमध्ये 44 24 बॉलमध्ये 44ची गरज आहे आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी दीपेश सुतारवरती देण्यात आली आहे. दीपेश सुतारनं पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली. आता गोलंदाजी त्याच्या वाट्याला आली आहे आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती प्रबळ माची एंडकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. एक डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन आणि मिड विकेट
असे 3 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फिरून हुक केलेला फटका पाठीमागच्या बाजूला जातोय आणि रजतच्या बाडमधून येते पहिली बाउंड्री. खेळलेला हा फटका गॅप होती पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पॉवर प्ले मध्ये असे फटके नेहमीच पाहायला मिळत असतात. जोरकस फटका टायमिंग व्यवस्थित करू शकला नाहीये बॅट्समन रज्जो. सिंगल घेतली आहे. चांगली फिल्डिंग मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळते. केवळ त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय. एकूण धावसंख्या 11 आहे. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाणार यात मात्र शंका नाही आहे. वडगाव विभागातून पाताळगंगा MIDC परिसरामध्ये असलेले हे कैरे गाव आणि दुसऱ्या बाजूला पनवेल शहराच्या कुशीमध्ये असलेलं मोठा खांदा गाव. आत्मारामजी मालुसरे लोणिवली यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. आत्मारामजी मालुसरे साहेब. षटकाराचा कैरे ब्रँड मैदानाच्या आतमध्ये अतुल पाटील ठोकतोय षटकार. आणि आदरणीय अतिशय मालुसरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील लागू झालंय. अतुल पाटील यांच्यासाठी हे कॅश प्राईज लावण्यात आले. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी पाहत राहावं असा हा फटका. आखूड टप्पाचा बॉल लेंथ बॉल होता. लेंथला पीक केलं. पूलचा प्रॉपर फटका आणि रोहित शर्मा स्टाईलनं बॉलला फेकून दिलं मिडविकेटच्या बाहेर. एकूण धावसंख्या झाली आहे ती 17. 17 रन स्कोरबोर्डवरती. येणारे 21 बॉल आणि 33 धावांची गरज. मोरे लॅबचे टेक्निशियन आदरणीय उमेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि दिनेशजी पाटील आमचे बंधू यांचे ते मोठे बंधू छोटे बंधू त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फार चांगला फटका खोदून काढलाय. खरं तर संरक्षणात्मक रूपानं याला खेळून काढलं. बचावात्मक रूपानं खेळून काढलं अतुलनं. हे चांगलं क्रिकेट आहे. एक मोठा फटका आल्यानंतर त्यानं सिंगल घेणं पसंत केलं. कोणत्याही प्रकारची रिस्क तो घेत नाहीये आणि सिंगलच्या मदतीनं 18 धावा. दीपेश सुतार थोडासा महागडा थोडासा एक्सपेन्सिव्ह कमबॅक करतोय आणि रज्जो त्याच्या समोर आहे. पाठीमागे स्कूप करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला बराचसा शफल झाला होता हा फटका खेळण्यासाठी. अगदी डीपमध्ये आला होता क्रीजच्या. आणि अशा वेळेला असे फटके खेळत असताना हिट विकेट होण्याचा बऱ्याच वेळेला संभव असतो आणि त्यावेळेला स्वतःवरती कंट्रोल ठेवणं स्वतःचं बॉडी बॅलन्स करणं फार गरजेचं असतं. आणि हा निर्धाव चेंडू. दीपेश चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंवरती त्यानं 11 खर्च केल्या होत्या. आता 2 चेंडूंवरती एकच धाव खर्च केली आहे. चांगला कमबॅक करतोय आणि 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला फटका गॅपमध्ये. जो प्रयत्न करत होता रजत त्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरलाय आणि हा येतोय रजतच्या पाठमधून दुसरा चौकार. फलकावरती आहेत. दीपेशनं 16 धावा दिल्या. थोडासा महागडा तो पाहायला मिळाला. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावा वाचवायचे आहेत जय बजरंगबली मोठा खांदा संघाला. आणि हे षटक फार निर्णायक असेल. जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल मोठा खांदा संघाला
तर या जोडीला फोडणं फार गरजेचं असेल, विकेट घेणं फार गरजेचं असेल, कमी धावसंख्येचं षटक हाताळणं गरजेचं असेल. परंतु दुसऱ्या बाजूनं चांगली बॅटिंग करतायत ते अतुल पाटील आणि रजत पाटील. कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत. खराब चेंडू आला तर त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतायत, सिंगल डबल्स घेत आहेत, इनिंगला चांगल्या प्रकारे बिल्ड करतायत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी पाया बेस्ट मजबूत करण्याचं काम केलं आहे धावांचा पाठलाग करत असताना. 18 चेंडू 28 धावा. डीप कव्हरला एक खेळाडू आहे, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि एक स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर पाहायला मिळतो आहे. आदरणीय अजय शेठ कुमटे, आयशा 11 सुरुंगपाडा संघाचे ते पॅकर आहेत, ते या ठिकाणाहून प्रस्थान करत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दबाव, दडपण, प्रेशर फिल्डरवरती पाहायला मिळतो आहे आणि ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. अतुल पाटील आणि रजत पाटील गेली 2 वर्ष कैरे टीमकडून रेग्युलरली ते ओपन करतायत आणि त्यामुळे या 2 फलंदाजांमध्ये चांगला जम बसलेला आहे आणि तो जम आपल्याला पाहायला मिळतो आहे. चंदन चौधरी, गौतम चौधरीचा हा फटका वरती मारलेला हा फटका फसलाय. अतुलची विकेट जाते आणि पहिला धक्का बसतोय तो सिद्धू 11 कैरे संघाला. आणि खरं तर कौतुक केलं पाहिजे गौतम चौधरीचं, कारण त्यानं स्लोअर बॉल टाकला. थोडंसं बोटांची जादू त्याची पाहायला मिळाली आणि कमी गतीनं टाकलेल्या या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिसटाईम झाला तो अतुल पाटील आणि त्याला बाद व्हावं लागलं. पहिला धक्का बसलाय. सिद्धू 11 कैरे टीमची धावसंख्या आहे ती 24 आणि जी विकेट खऱ्या अर्थानं हवी होती गोलंदाजी करणाऱ्या मोठा खांदा संघाला ती विकेट मिळाली आहे. 16 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. आत्तापर्यंत 14 चेंडूंमध्ये 24 धावा आल्यात. अर्धी लढाई जिंकली आहे, अर्धी लढाई जिंकायची आहे. मॅच अजूनही 50-50 बॅलन्स अशा सिच्युएशनमध्ये आहे. कोणी हरलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही. दोन्ही संघांना समसमान अशा संधी, अपॉर्च्युनिटीज या मॅचमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. रॉयल पाटील ज्यानं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी, थोडासा महागडा ठरला होता परंतु आता फलंदाजी त्याच्या वाट्याला आली आहे. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. खोलवर टप्प्याचा बॉल. अंकेश चांगली फिल्डिंग करतोय, एकच धाव मिळते. 15 चेंडूंचा खेळ संपलाय. अर्ध सत्र संपलंय आणि अर्ध्या सत्रामध्ये 25 धावा आल्यात आणि येणाऱ्या अर्ध्या सत्रामध्ये 15 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत. मॅच ही रंगणार यात मात्र शंका नाही. या दोन्ही टीमकडून प्रत्येक बॉल नंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक बॉल नंतर फिल्डिंग पोझिशनमध्ये चेंजेस केले जात आहेत, कारण इथून पुढे प्रत्येक चुकी आपल्याला घरचा रस्ता दाखवू शकते हे दोन्ही संघांना ठाऊक आहे. त्यामुळे प्रत्येक बॉल नंतर एक चांगली स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये अवलंबली जाते. 15 चेंडू 25 धावांची गरज. यावेळेला हेलिकॉप्टर लँड होतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा दुसरा फलंदाज बाद. दीपेश सुतार हा जो क्षेत्ररक्षक आहे याचं कौतुक केलं पाहिजे. 2 दर्जेदार झेल, 2 कॅचेस त्यानं आज कॅरी केलेल्या आहेत, 2 मोठ्या बॅट्समनला आउट केलेलं आहे आणि खरं तर दीपेश म्हणजे क्षेत्ररक्षणाची भिंत आहे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय बजरंगबली मोठा खांदा संघाची. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याचं राहिलं आहे आणि मॅचमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय, मॅचमध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळतो आहे तो मोठा खांदा संघ. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये सहज विजय प्रस्थापित करेल तो फलंदाजी करणारा सिद्धू 11 कैरे संघ, परंतु काय कमबॅक केलाय. कम्मालीची गोलंदाजी
टिच्चून मारा करतोय तो गोलंदाज चंदन चौधरी आणि पूर्णपणे गौतम चौधरी आणि पूर्णपणे त्याने या मॅचमध्ये कमबॅक केलंय. 2 मोठ्या बॅटरला त्यानं आउट केलंय या ओव्हरमध्ये. फटका फसलाय. तिसरा फलंदाज या ओव्हरमध्ये बाद होतोय. संदीप पाटील सिनियर खेळाडू गोल्डन डकचा शिकारी. धावफलकावरती होत्या आणि या 5 बॉलमध्ये 3 बॅटर आउट झालेत सिद्धू 11 कैरे संघाचे. आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय ते गोलंदाजी करणाऱ्या जय बजरंगबली मोठा खांदा संघानं. गौतम चौधरी जबरदस्त गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी करतोय, वेगवान गोलंदाजी करतोय. सागर पाटील एक घातक बॅटर, मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो मैदानात. चांगला फटका. शेवटच्या बॉलवरती सागरनं सिंगल मात्र घेतली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 26. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 28 धावसंख्येची गरज होती. या ओव्हरमध्ये आल्यात केवळ 4 धावा आणि 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे, रॉयल पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या 2 बॅटरवरती मोठी जबाबदारी असेल सिद्धू 11 कैरे संघाची. परंतु गौतम चौधरी यांना प्रभावित केलं. या मॅचमध्ये पूर्णपणे छाप सोडली आहे. 2 ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि 3 मोठ्या बॅट्समनला त्यानं बाद केलंय. सन्मानाकडे वळतोय. तर आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथदादा पाटील विनंती करतोय काशीनाथदादा पाटील यांना की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय काशीनाथदादा पाटील ग्रुप ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य यांचाही शुभ सन्मान इथं केला जाईल. त्यानंतर मात्र या मंचावर उपस्थित आदरणीय हरिभक्त पारायण परमार्थ क्षेत्रातील एक भलं मोठं नाव आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील यांचाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील यांचा सन्मान सतीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि बंधू ज्ञानेश्वर दादा पाटील यांचा सन्मान होतोय. त्यांच्याकडे बघितल्यानंतर पु ल देशपांडेंची आठवण येते. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सागर पाटील बरीचशी मैदानं या बॅट्समननं गाजवली आहेत. तो खेळ त्याला आठवावा लागेल. परंतु हर्षद भगत एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. फलंदाजीमध्ये निष्क्रिय ठरला परंतु गोलंदाजी चांगली करावी लागणार. चांगला चेंडू, पहिलाच बॉल डॉट होता. त्यानंतर हा खोलवर टप्प्याचा यॉर्क सिंगल आलिया. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे. काही संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. एकेकाळी वन साइड वाटणारी मॅच आपल्या संघाच्या बाजूने चुकवण्याचं काम करतो आहे तो जय बजरंगबली मोठा खांदा संघ. वेळ बदलायलाही वेळ लागत नाही आणि मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केला आहे तो आपल्या संघाच्या बाजूला. एक मोठा फटका या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो तो सिद्धू 11 कैरे संघाला. आणि एखाद विकेट या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकते ती गोलंदाजी करणाऱ्या मोठा खांदा संघाला. आणि रॉयल पाटील होतोय झेलबाद. नितीनचं कौतुक केलं पाहिजे. लॉंग ऑनमध्ये जबरदस्त, लॉंग ऑफमध्ये जबरदस्त झेल त्यानं टिपला
आतापर्यंत 4 बॅटर आउट झालेले आहेत. 9 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. कुंदन पाटील 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु हर्षद भगत जबरदस्त गोलंदाजी, जो मोमेंटम मिळवलाय गौतम चौधरीनं, तो मोमेंटम आपल्या ओव्हरमध्ये देखील कॅरी करताना पाहायला मिळतोय. धाबांना आळा घातलाय, लगाम लावण्याचं काम करतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. समोर आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितीन, चांगली फिल्डिंग करतोय आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. तिसऱ्या बॉलवरती दीपेशकडून एक मिसफिल्डची बाउंड्री आली होती आणि तदनंतर एकही मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली नाही. चांगला कमबॅक. 8 बॉलमध्ये 22 धावांची गरज. चांगली गोलंदाजी. थोडासा खाली राहिला चेंडू. सागर जोरात बॅट फिरवतोय आणि डॉट बॉल. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज होती. आता 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 11 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. 4 बॅटर्सना आउट केलंय आणि जबरदस्त फाईट देतोय तो जय बजरंगबली मोठा खांदा संघ. यॉर्कर डबलमध्ये कन्वर्ट केलंय. थ्रो खराब आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा मिळतात. 4 ओव्हर नंतर 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. मागची मॅच आपण पाहिली होती. 12 चेंडू 37 धावांची गरज असताना 6 बॉल 10 धावांचं समीकरण आणि तो सामना जिंकवला होता गोलंदाज संकेत भोईरनं. आता 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सामना जिंकणार मोठा खांदा संघ या 20 धावा वाचवून की सागर पाटील आणि कुंदन पाटील मोठे फटके मारून आपल्या संघाला विजय मिळवून देणार. रोहन गोंधळी. सामन्याचं भविष्य, संघाचं भविष्य रोहनच्या हातामध्ये आहे आणि त्याच्या समोर तितकाच ताकदवान बॅटर कुंदन पाटील आणि सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे 3 चेंडू फार निर्णायक असतील. या 3 चेंडूंवरती एखाद मोठा फटका आला तर या मॅचमध्ये आव्हान जिवंत राहणार सिद्धू 11 कैरे संघाचं. आणि या 3 चेंडूंवरती मोठे फटके आले नाही, विकेट मिळाली गेली, कमी धावसंख्येचे चेंडू टाकले गेले तर मात्र मॅच खुली असणार, मॅच सोपी असणार ती गोलंदाजी करणाऱ्या जय बजरंगबली मोठा खांदा संघासाठी. रोहन गोंधळीच्या हातामध्ये संघाचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूनं कुंदन पाटील सिद्धू 11 कैरे संघाकडून मैदानामध्ये उभा. 6 चेंडू 20 धावा. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. ऑर्थोडॉक्स पद्धतीचं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि डावखुरे हाताचा हा गोलंदाज आहे. राईट हँडेड बॉलर आहे. राऊंड विकेटनं गोलंदाजी करणार. दबाव दडपण प्रत्येकावरती पाहायला मिळतो आहे कारण मोठा फटका वाचवायचा आहे हे गोलंदाजाचं उद्दिष्ट असणार. तर दुसऱ्या बाजूनं मोठे फटके मारायचे आहेत, डॉट बॉल जाऊ द्यायचे नाही आहेत, विकेट सेव्ह करायची आहे हे फलंदाजाचं उद्दिष्ट असणार. 6 चेंडू 20 धावा. रोहन गोंधळी दोन्ही संघाचं भविष्य घेऊन आलाय. पहिलाच बॉल हवेत, बराच वेळ चेंडू हवेत, एक धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक दुरून आलेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 5 चेंडू 18 धावांची गरज असेल. 3 मोठे फटके मारायचे आहेत ते कुंदन पाटीलला. तर 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत गोलंदाज रोहन गोंधळीला. 5 चेंडू 18 धावा. मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. 5 खेळाडू बाउंड्री लाईनला, 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे आणि हा पहिला डॉट बॉल आलेला आहे. 4 चेंडू आणि 18 धावा. इथून पुढे प्रत्येक डॉट बॉल हा गोलंदाजाचा आणि गोलंदाजी करणाऱ्या खांदा संघाचा कॉन्फिडन्स वाढवणारा असेल आणि इथून पुढे प्रत्येक मोठा फटका हा बॅटरचा, कुंदन पाटीलचा आणि त्याच्या कैरे टीमचा कॉन्फिडन्स वाढवणारा असेल. 4 चेंडू 18 धावा. चेंडू पायावरती आदळलाय. पंचांकडे अपील. 1 धाव कंप्लीट केली आहे. 3 चेंडू आणि आता 17 धावांची गरज असेल. लेग बाईटचा इशारा आलाय. चांगली गोलंदाजी करतोय रोहन गोंधळी आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅचमध्ये जिवंत राहणार, मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवणार तो सिद्धू 11 कैरे संघ. आणि जर कमी धावसंख्येचा चेंडू आला तर मात्र या मॅचवरती पारडं जड असणार ते जे बजरंगबली मोठा खांदा संघाचं.
वाईड बॉल, दबाव पाहायला मिळतोय. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेरचं कॉरिडॉर चूज केलंय बॉलला डिलिव्हर करत असताना. मॅच मध्ये अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. सागर पाटील खांद्यावरती बॅट घेऊन उभा आहे. 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके मारायचे सागरला, तर 1 चेंडू चांगला टाकायचा आहे गोलंदाज रोहन गोंधळीला. सिद्धू 11 कैरे, जय बजरंगबली मोठा खांदा. कोणत्या संघाचं अस्तित्व या शृंखलेमध्ये टिकलं जाणार? सागरनं मारलेला फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि मॅच मध्ये बाजू मजबूत करतोय तो मोठा खांदा संघ. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. एकेकाळी सुस्थितीमध्ये असणारी कैरे टीम 18 बॉलमध्ये 28 धावा सहजरित्या चेस करेल असं सगळ्यांनाच वाटत होतं, परंतु काही फाईट दिली आहे. हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं आणि बाजीगर सारखे खेळलेत, गोलंदाजी केली आहे ती गौतम चौधरीनं, हर्षल भगतनं आणि रोहन गोंधळीनं. कमबॅक करून दिलंय. येणारे 2 चेंडू 16 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचू शकतो सिद्धू 11 कैरे संघाला, परंतु या ठिकाणी चमत्कार करून दाखवला तो गौतम चौधरीनं, हर्षद भगतनं आणि रोहन गोंधळीनं. 2 चेंडू 16 धावा. देवेंद्र आलेला आहे स्ट्राईक वरती. हा अवे फ्रॉम द बॉडी, अगदी शरीरापासून दुरून खेळलेला बॉल. 1च रन मिळते. 1 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. काय दर्जेदार खेळ. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली, नियंत्रित गोलंदाजी केली आणि रेग्युलर 3ऱ्या ओव्हरमध्ये जो कमबॅक करून दिला, जो मोमेंटम पूर्णपणे आपल्या बाजूने शिफ्ट केला, तो अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सोडला नाहीये. गौतम चौधरी या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ठरणार, पण दरम्यान येतोय वाईड बॉल. 2ऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला होता रजतच्या बॅटमधून आणि तदनंतर एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. धारदार गोलंदाजी पूर्णपणे रोखलं आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय तो जय बजरंगबली मोठा खांदा संघानं. वेल प्लेड. मोठा खांदा संघाचं अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये वेळेवरती उपस्थिती दाखवली, चांगला खेळ केला, त्याबद्दल आभार सिद्धू 11 कैरे संघाचं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच 2 ओव्हरमध्ये 10 धावा आणि 3 विकेट घेणारा गौतम चौधरी ठरतोय या सामन्याचा हिरो.